कपडे घ्यायला आलो आणि दुकानच बंद. परत यायला लागेल मला वाटतं. एक तासाच्यात मस्तपैकी वहिनीने माझा ब्लाऊज शिवले. थँक्यू वहिनी, मस्त शिवले. फिटिंग पण एकदम बरोबर आहे. जर कोणाला ब्लाऊज शिवून पाहिजे असतील तर मला इंस्टाग्रामला DM करा. तर आम्ही चाललो आहे मावशींची इथं. ताई आम्हाला जेवायला बोलवले आज आणि ते इथं मिठाई घ्यायला थांबल्यात. कट्टर बकासूर फॅन. 3 नंबरला आला बघा. मागे आला. हॅलो एव्हरीवन, तर तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता मी आणि नीरज चालले नाक्यावर, की नीरजचा कॉलेजचा युनिफॉर्म घ्यायचा आहे. कपडे घ्यायला आलो आणि दुकानच बंद. परत यायला लागेल मला वाटतं. दुकान ओपन झालं आणि कपडे भेटले याला. आता तो ट्राय करून बघतोय. चला घरी. पाऊस पडतोय म्हणून थांबलो इथं. भिजलो आम्ही. तर भिजत भिजत पोचलो घरी फायनली. रहा नहीं जाता. अच्छा आहे. असं वाटतं व्हाईट शर्टला तो उजाला लागले. नीला नीला झाले. ब्लॅक पॅन्ट आहे. ते इथं नूडल्स बनवल्यात आणि इथं शेवया पण बनवले. इथं सगळी शेवया खायला बसतात. तर आता मी पण नूडल्स खायला घेते. तर संध्याकाळी मी बाहेर जाणार आहे. तर मला अर्जंट ब्लाऊज पाहिजे, तर वहिनी लगेच शिवून देतात. हां, अर्जंट पाहिजे म्हणून थोडा मिसमॅच होते. पण वहिनी भारी शिवतात. जर कोणाला शिवायचे असतील तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा मला, मी नक्कीच सांगेन. नवीन फोन घेतले तो शो ऑफ. हो गे नको वाव खाऊस. 1 तासाच्यात मस्तपैकी वहिनीने माझा ब्लाऊज शिवले. थँक्यू वहिनी, मस्त शिवले. फिटिंग पण एकदम बरोबर आहे. जर कोणाला ब्लाऊज शिवून पाहिजे असतील तर मला इंस्टाग्रामला DM करा. 4:30 वाजता आम्ही दोघं जण जेवायला बसलोय. तर आम्ही चाललोय मावशींची इथं. ताई आम्हाला जेवायला बोलवले आज आणि ते इथं मिठाई घ्यायला थांबल्यात. काय काय घेतला? काय चलो. तर 500चं सुट्ट पाहिजे म्हणून वडापाव घ्यायला चालले. मी नाही झालो. तर वडापाव घेऊन आलो आणि काही पैसेच नाही घेतले आमच्या जवळची. वडापाव खाऊ.
बकासूर फॅन. 3 नंबरला आला बघा. मागं आला. बाकासूर आणि भवानी 2 बैल. CNG भरायला थांबलोय आम्ही. तर आताच आमचा मावशींची इथून जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही चाललो आमच्या मामांची इथं. तर चला लेट्स गो. तर आजचा दिवस आमचा असा तिथं तिथं फिरून गेला आणि आता आम्ही फायनली घरी चाललोय. कसं वाटतं? घरी जाताना कसं वाटणार आहे? घरी जाताना मस्तच वाटेल. फायनली चाललो घरी. उद्या माझी मॉर्निंग 3 वाजता उठायला लागेल आता. 4ला मला निघायला लागेल घरांची. 5ची ट्रेन पकडायची. 6:45 को चर्च गेट में. अरे हिंदी का बोलते मी? चर्च गेट में मराठीत बोलायचं. मराठी समजलं का तुला? पण 6:45ला तिकडे. जास्त हिंदी वापरायची नाही. मस्त मराठीने ट्राय करायचं. भैया भेटलं मारायचं बस. तर आत्ताच आम्ही घरी पोहोचलो. आजचा ब्लॉग आम्ही आता ते एंड करतोय. जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली तर तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.